यज्ञ सुनि रघुकुलनाथा हर्षि चले मुनिवर के साथा. धनुष्य यज्ञ शब्द ऐकला आणि रामचंद्र म्हणे गुरुदेव चलो यज्ञ के लिए मैंने तो अवतार लिया है उसको भी पूरा करे. रामचंद्राला लक्ष्मणाला निमंत्रण नाही, हे परस्परे गेलेले आहे. जनकाचे निमंत्रित पाहुणे नाही हे नीट ऐका. आता नाही का इथला 15 तारखेचा काला झाला की या सप्त्यातून दुसऱ्या सप्त्यात चालले बुवा लोक, तो प्रकार. यांचा यज्ञ पूर्णत्वास गेला की त्यांच्या यज्ञासाठी चालले. निमंत्रित पाहुणे नाही. तुम्हाला नवल वाटेल, निमंत्रण राजा दशरथाला सुद्धा नाही, राजा जनकाचं. आता हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. शेजार धर्म, वैरी असू द्या, शेजारी शेजारी दोन्ही पाटलाचे वाडे पण एकमेकासोबत बोलत नाही. असे बरेच पाटील आहे, तुम्हाला चांगले पाठ आहे, नाही बोलत. पण लग्न आहे ना मुलीचं लग्न आहे, पत्रिका नेऊन द्यायची आहे, पाहून घेतो. पाटील सकाळी 8:30ला संगमनेरला गेलं, ते दिवसभर येत नाही. ती संधी साधून पत्रिका घेऊन जातं, अंगणात उभं राहतं. अरे पाटील आहे का घरी? पहिल्यांदा गेलं 25 वर्षात. त्याला माहिती आहे पाटील संगमनेर, पाटलीन आली. अहो या ना, ते संगमनेरला गेले, चहा घ्या. चहा पिऊन जमणार आहे का पाटलीनबाई? एकटाच आहे मी, सगळ्या तालुक्यात पत्रिका वाटायची आहे. ही पत्रिका माझ्या मुलीच्या लग्नाची. आणि पाटलाला सांगा स्वतः पाटील पत्रिका घेऊन आलतं म्हणा. हा व्यवहार आहे का नाही? मग मिथिला नगरीला लागून अयोध्या नगरी आहे. सामर्थ्याच्या बाबतीत दशरथ राजा स्वर्गात इंद्राला मदत करतो युद्धात, हे सामर्थ्य आहे. तरी जनक राजाने निमंत्रण का नाही दिलं? आहे ना. आता टवकारले असन तर सांगतोच. हे पहा सगळे खुश झाले. ए कृष्णभाऊ, त्याच्या मागचा एक इतिहास आहे. जनक राजे बंधू कुशकेतू, जनकाचे भाऊ, काही सैनिक शिकार करण्याच्या उद्देशानं येतात. जंगलामध्ये कळलं नाही अयोध्येची हद्द कधी सुरू झाली. घोड्यावर स्वार. आता अयोध्या नगरी 5-10 किलोमीटरवर आली होती. तिथे एक कपिला गाय चरत होती. बाण सुटला, त्या गायीला डुकर समजले जनकराजे आणि गाय मरून पडली. नंतर घोड्यावर बसून तिथपर्यंत आले, पाहिलं गायीची हत्या. त्या गायीच्या कलेवराला कवटाळू 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 जनकराजे रडू लागले. भाऊ कुशकेतू म्हणाले, दादा रडू नका, अयोध्या जवळ आहे. अयोध्येच्या हद्दीत गायीची हत्या झाली आणि अयोध्येचा राजा